रागादिरुगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् कौत्सुक्यमोहारतितान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। आपले 20 पर्यंत पूर्ण झालेले आहेत अध्याय। आज आपण त्याच्या पुढचा म्हणजे 21वा अध्याय वाचणार आहोत। तर 21वा अध्याय जो आहे ना तो म्हणजे आता तो धूम्रपान विधी मध्यायम व्याख्यास्यामः इतिहास माहु रात्रेयादयो महर्षयः। आता असं म्हणत असताना धूमपान विधी असं जेव्हा आपण विचार करतो ना तर धूमपान आणि नवीन जे लोक असतात एकदम आता ज्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरला असतात तर एकदम हे धूमपान कुठून आलं, तर धूमपान हे जे आहे ना तर ते शेष दोष निर्हरणासाठी म्हणून नेहमीच सांगितलेलं आहे आणि धूपनाचा परिणाम इतरही काही गोष्टीमध्ये काही विशिष्ट अगद किंवा काही अपराजित धूम सारखे आलेले आहेत की जे धूमपान केल्यानंतर किंवा वातावरणामध्ये धूपन केल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला चांगला मिळत असतो। सो अशा दृष्टीने हा धूम्रपान विधी मध्यायम व्याख्यास्यामहाकडे बघायला हवं। बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की धूमपान म्हणजे जे काही आत्ताच्या बाबतीमध्ये व्यसन या संदर्भामध्ये केलं जातं तर तसं तर ऍक्च्युली आता नवीन एक तुम्ही कदाचित बघितलंही असेल की व्यसन सोडवणार असं सुद्धा एक आता धूम्रपान किंवा आयुर्वेदिक सिगरेट अशी निघालेली आहे। तर त्याचाही विचार आपण नक्कीच ह्याच्यामध्ये करायला पाहिजे आणि असे इनोव्हेशन्स जे असतात ना प्रोडक्ट्सचे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघायला पाहिजे की आपल्याला त्याच्यामध्ये काय काय करता येऊ शकतं। हा सुद्धा भाग तेवढाच महत्वाचा राहतो, हे नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे। तर आता हे धूमपान जे आहे तर ते कोणामध्ये करायचं, कधी करायचं किंवा कोणकोणत्या अवस्थांमध्ये करायचं, धूमपानाचे प्रकार कोणकोणते, तर हे सगळं आज आपण या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सो आपण सुरुवात करूया। हा त्याच्यामध्ये आता तो धूमपान विधी मध्यम व्याख्यास्यामः। आता अतः म्हणजे आता याच्यानंतर धूमपान विधी सांगतो। आता धूमपान विधी सांगत असताना आपल्याला कशानंतर सांगितलेलं आहे, तर नस्यानंतर सांगितलेलं आहे। तर नस्याचा आणि धूमपानाचा असा विशिष्ट काय संबंध आहे की नस्यानंतर का धूमपान लगेच सांगावंसं वाटलं। मग त्याच्यानंतर ऍक्च्युली जर बघितलं तर रक्तमोक्षण अजून पंचकर्म बाकी आहे तरी सुद्धा मध्येच धूमपान आलेलं आहे। याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण नस्य कोणतंही करतो तर नस्य केल्यानंतर दोष जे आहेत त्यांचा उत्क्लेश होत असतो, विशेष करून कफाचा उत्क्लेश होत असतो। तर ह्या कफाच्या उत्क्लेशाला कमी करण्यासाठी म्हणून महत्वाचं जे ते धूमपान आणि म्हणून नस्यानंतर धूमपान सांगितलेलं आहे। नस्यानंतरच्या पूर्वकर्म झाल्यानंतर प्रधान कर्म झाल्यानंतर पश्चात कर्म जे सांगितले ना त्या पश्चात कर्मामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल की त्याच्यामध्ये गंडूष आहे आणि मग त्यानंतर धूमपान करावं शेषदोष निर्हरणासाठी। इवन वमन झाल्यानंतर सुद्धा शेषदोष निर्हरणासाठी वमन करावं असं म्हटलेलं आहे। मात्र विरेचनामध्ये किंवा बस्तीमध्ये असा उल्लेख आपल्याला सापडत नाही। मग का आहे, तर ज्या वेळेला वमन केलं जातं किंवा ज्या वेळेला नस्य केलं जातं तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे स्राव शरीरामधले वाढत असतात आणि कफाचा उत्क्लेश जो आहे तो वाढत असतो आणि हा उत्क्लेश जो आहे उत्कृष्ट कफ जो आहे तो बाहेर काढून टाकलेला आहे आयदर नस्याने किंवा वमनाने। परंतु काढून टाकत असताना पूर्णच्या पूर्ण म्हणजे सगळ्याच्या सगळ्या काही कफ निघत नाही। मग काही वेळेला थोडे दोष त्यामध्ये शिल्लक असतात किंवा त्या प्रोसेसमुळे नस्याच्या प्रोसेसमुळे किंवा वमनाच्या प्रोसेसमुळे उत्क्लेश झालेला असतो दोषांचा आणि दोष बाहेर पडल्यानंतर सुद्धा प्राकृत अवस्थेमध्ये एकदम लगेच येत नाहीत। मग ते दोष जे आहेत तर त्यांना सुकवून टाकण्यासाठी किंवा त्या दोषांचं निर्हरण करण्याच्या दृष्टीने म्हणून हा धूमपान विधी हा सांगितलेला आहे। सो धूमपानाच्या मध्ये बघत असताना नस्यानंतर आलेलं आहे हे सुद्धा आपण नेहमीच लक्षात घ्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये जत्रूर्ध्वम कफवातोत्थ विकाराणाम अजन्मने उच्छेदाय च जातानाम पिबेत धूमम सदात्मवान। आता ह्याच्यामध्ये मूळ धातू किंवा वर्ब काय आहे, पिबेत, तर प्यावं, काय प्यावं, धूमम, धूम प्यावा। कशासाठी प्यावा, तर कफवातोत्थ विकाराणाम अजन्मने धूमम पिबेत। आणि हे कफवातोत्थ विकार कुठे होतात, जत्रूर्ध्वम ऊर्ध्व जत्रुगत आशयामध्ये किंवा ऊर्ध्व जत्रुगत एरियामध्ये
कफवाताचे रोग जे आहेत तर ते होऊ नयेत म्हणून, अजन्मने, जन्मच त्यांचा होऊ नये म्हणून किंवा हे रोग उत्पन्नच होऊ नयेत म्हणून धूमपान करावं. आणि उच्छेदायच्या जाताना, शिवाय कशासाठी, तर समजा असे काही व्याधी उत्पन्न झालेले असतात ऊर्ध्वजत्रुगत भागामध्ये, कफवाताचे रोग जर असतील तर त्यांचा उच्छेद व्हावा म्हणून हे धूमपान करावं. आणि सदा आत्मवान असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मवान म्हणजे काय, तर स्वतःकडे लक्ष देणाऱ्या माणसांनी. म्हणजेच काय, तर आता इथे कितीही धूम प्यावा असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किती सहन होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. स्वतःची तब्येत किंवा आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने सांगितलेलं आहे आणि म्हणून आत्मवान असा शब्द वापरलेला आहे. सो जत्रुर्ध्वम कफवातोत्थ विकाराणाम अजन्मने, आणि त्याच्यानंतर उच्छेदायच जाताना पिबेत धूमम सदात्मवान. आता हा धूमपान जो काही करायचा आहे तर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते त्याच्या खाली सांगितलेले. स्निग्ध मध्यः सहा तीक्ष्णः वाते वात कफे कफे योज्यः. आता हा कोणकोणता धूम आहे, हा धूम 3 प्रकारचा, स्निग्ध, मध्य आणि तीक्ष्ण. आता हा अनुक्रमाने वाते, वात कफे आणि कफे योज्यः असं म्हटलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये कसं की स्निग्ध धूम आहे म्हणजे ज्याच्यामध्ये स्नेह आहे असा धूम जो आहे तो वात विकारांमध्ये योजावा. स्निग्ध हा, मध्य हा, तीक्ष्ण हा, आणि त्याच्या खाली लिहावं वाते, वात कफे आणि कफे. त्याच्यानंतर मध्य धूम जो आहे तो वातकफात्मक संप्राप्त्या असताना मध्य धूम घ्यावा. आणि तीक्ष्ण धूम जो आहे तो कफात्मक संप्राप्त्या असताना तीक्ष्ण धूम घ्यावा. आता स्निग्ध हा, मध्य हा, सहा नाम धूम हा धूम किती प्रकारचा, तर 3 प्रकारचा, स्निग्ध धूम, मध्यम धूम आणि तीक्ष्ण धूम. मग आता स्निग्ध धूम वाताच्या विकारांमध्ये का बरं द्यायचा हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वात कसा आहे, तत्र वृक्षो लघुशीतः, म्हणजे वृक्ष आहे वात आणि वाताचं शमन करण्यासाठी जर आपण धूमपान देत असू तर त्या ठिकाणी स्नेह असला पाहिजे. आणि म्हणून स्निग्ध धूमपान जे आहे तर ते विशेष करून वातज विकारांसाठी आहे. त्याच्यानंतर मध्य धूमपान म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त तीक्ष्णता पण नाहीये पण खूप जास्त मृदू पण नाही असा वातकफात्मक संप्राप्त्यांसाठी मध्य धूमपान वापरावं. मग आता मध्य धूमपान असं म्हणत असताना कोणकोणत्या गोष्टी येतील किंवा स्निग्ध धूमपान म्हणताना काय काय येतील तर त्यांची एक लिस्ट तुम्ही छानपैकी तयार करायची आहे. आता स्निग्ध धूमपान असं म्हणत असताना सस्निग्ध असं म्हटल्यावर घृत घालावं त्या अग्नीवरती आणि बाकीचा धूम जो आहे तर ती द्रव्य घालावीत, हे तर अगदी क्लिअर आहे. पण त्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट आपण बघायला हवी की ज्या ज्या द्रव्यांमध्ये स्नेह आहे असा धूम जो आहे ना तो विशेष करून वातज रोगांमध्ये उपयोगी आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात तर आता देवदार आहे की देवदारापासून तेल काढलं जातं आणि देवदार हा धूपनासाठी पण वापरला जातो. तर देवदाराचं तेल किंवा स्निग्ध असा देवदार जो आहे ना तर ह्या धूमपानासाठी निश्चितच उपयोगी पडेल. आणि म्हणून स्निग्ध हा वाते असं म्हणत असताना वातजे रोग असण्यासाठी आपल्याला देवदार एक उत्तम औषध मिळू शकतं. त्याच्याच बरोबरीनं बाळनशेप की जी स्वतः त्याच्यामधनं सुद्धा तेल काढलं जातं किंवा बडीशेपीमध्ये सुद्धा व्होलेटाईल ऑइल असतं. हे सगळे जे आहेत ना तर ते वाताचं शमन करण्यासाठी म्हणून महत्वाचे राहतात धूमपानाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा. त्यानंतर मध्य हा वातकफे असं म्हटलेलं आहे. मध्य धूमपान कफात्मक व्याधींसाठी करावं. आता मध्य धूमपान ज्या वेळेला आपण वातकफात्मक व्याधींसाठी करावं असं म्हणतो तर त्यावेळेला अजून एक त्याचा महत्वाचा भाग आपण बघायला पाहिजे की मध्य म्हणजे कोणकोणत्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. मग ज्याच्यामध्ये तुळस आहे किंवा यष्टी मधू आहे किंवा हरिद्र आहे, दारू हरिद्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्याचा आपल्याला विशेषत्वाने या मध्य धूमपानासाठी उपयोग आपल्याला दिसतो. मग आता हे मध्य धूमपान कशासाठी करायचंय तर वातकफाच्या व्याधींमध्ये मध्य धूमपान आपल्याला करायचंय, बरोबर. मग त्याच्यामध्ये वातकफात्मक ज्या कोणत्या संप्राप्त्या आपल्याला सापडतात जसं की गृध्रसी आहे, इव्हन त्याच्यामध्ये सुद्धा धूमपान वगैरे देत असताना वातकफात्मक व्याधींमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वमन देऊन मग इथे आपल्याला पुढची चिकित्सा करावी गृध्रसीमध्ये. मग अशा वेळेला सुद्धा इथे वमन झाल्यानंतर धूमपान चिकित्सा करत असताना विशेषत्वाने आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे धूमपान जे आहे तर ते वातकफात्मक ह्याच्यासाठी मध्य असं असायला पाहिजे. त्याच्यानंतरचं झालं तीक्ष्णम कफे असं म्हणलंय, कफाच्या व्याधींमध्ये तीक्ष्ण धूमपान करावं.
म्हणजे काय तर तीक्ष्ण गुण असणाऱ्या ज्या ज्या वनस्पती आहेत तर त्यांचं धूमपान जे आहे तर ते ह्या विशिष्ट काय म्हणू कफात्मक व्याधींसाठी वापरायला पाहिजे. आता तीक्ष्ण वनस्पती किंवा तीक्ष्ण धूमपान कोणतं तर आपल्याला ते सर्पनिर्मुख हे एकदम लगेच समोर येतं की अरे हा त्याच्यासाठी आपल्याला ते वापरू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला अगदी रेग्युलर आपण बघतो ना तर त्याच्यामध्ये तीक्ष्ण गोष्टींमध्ये लसूण एक तीक्ष्ण आहे की जो धूमपानासाठी वापरला जातो आणि विशेष करून कफात्मक व्याधींसाठी आपल्याला वापरता येतो. आत्ताचे जर का एकदम जास्त थंडी पडल्यानंतर आपण बघतो की सर्दी खोकला किंवा घसा बसणं किंवा कान दुखणं ह्या गोष्टी खूप आता आपल्याला थंडी पडल्यानंतर दिसत असतात. मग अशा वेळेला घरामध्ये रोजच्या रोज धूमपान जर का केलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा उत्तम मिळतो आणि मग तिथे आपल्याला तीक्ष्ण असणारा लसूण की जो कफग्न आहे आणि मग कफाच्या व्याधींसाठी म्हणून आपल्याला तीक्ष्ण धूमपान वापरता येतो. सो त्याच्याच बरोबरीनं अजून इतरही बरीच तीक्ष्ण धूमपान आहेत जसं की मरीच आहे किंवा काही वेळेला मोहरी आहे त्याचंही धूमपान केलं जातं. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला वापरता येत असतात. सो ह्याची अजून बरीचशी लिस्ट म्हणजे कमीत कमी एक 10 द्रव्य तरी तुम्ही प्रत्येकाने लिहून काढावीत म्हणजे एक्झाम्पल म्हणून आपल्याला समोर त्या गोष्टी इझिली मिळायला शक्य होतं. सो आपल्याला हे पण बघितलं की कोणाकोणामध्ये तीन प्रकारची धूमपान आहेत आणि कोणकोणत्या व्याधींमध्ये ही धूमपान आपल्याला करायचे आहेत. आता हे धूमपान कुठे नाही द्यायचंय न रक्तपित्तर्ती विरिक्त उदर मेहिषु तिमिर ऊर्ध्व अनिल आत्मान रोहिणी दत्तबस्तीषु मत्स्य मद्य दधी क्षीर क्षौद्र स्नेह विशेषिषु शिरस्य अभिहते पांडुरोगे जागरिते निशी रक्तपित्तांध्य बाधेर्य तृणमूर्छा मदमोहकृत धूमहा अकाले अतिपीतहा वा. धूम जो आहे ना तो कोणाकोणामध्ये नाही करायचा हे आता पहिल्यांदा सांगितलंय. तर त्याच्यामध्ये कुठे कुठे नाही करायचा तर न रक्तपित्ते पहिली सगळ्यात महत्वाची कंडिशन रक्तपित्त असताना धूमपान नाही करायचंय. आता रक्तपित्ताची संप्राप्ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये कशी आहे तर मृषोष्ण तीक्ष्ण कट्वम्ल लवणादि विदाहिभिः कोद्रवोद्दालकैश्चान्ये तद्रुक्तैरति सेवित्या. तर उष्ण तीक्ष्ण अशा गुणांनी पित्त विकृती आहे आणि ते पित्त रक्तामध्ये मिसळल्यानंतर रक्तपित्तासारखी संप्राप्ती घडते. मग तिथे नाही करायचंय. कारण का तर मुख्य पित्त त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो विरिक्त ज्याला विरेचन दिलेलं आहे तर त्याच्या ठिकाणी धूमपान नाही द्यायचंय. का नाही द्यायचं तर ज्या वेळेला आपण धूमपानाचा विचार करतो आतापर्यंत बघितलं की शेषदोष निर्हरणासाठी आहे आणि विशेष करून उत्कृष्ट कफासाठी आहे. मग ज्या वेळेला आपण विरेचन दिलेलं आहे ना तर त्यावेळेला शरीरामधलं जे उत्कृष्ट पित्त आहे ते बाहेर पडू इच्छित आहे बरोबर. मग तिथे जर का धूमपान केलं गेलं तर पित्त विकृती परत निर्माण होईल. पित्तामध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा पित्ताचं स्रवण जास्ती प्रमाणामध्ये होईल आणि म्हणून तिथे पित्त विकृती येऊ नये या दृष्टीने धूमपान नाही द्यायचं विरेचन झाल्यानंतर. ओके. त्याच्यानंतर उदर आणि मोहिषु असं म्हटलंय. उदरामध्ये रक्तपित्त नाही द्यायचंय. आता उदराचा आणि रक्तपित्ताचा किंवा उदराचा आणि धूमपानाचा काय संबंध तर उदरामध्ये जर आपण बघितलं ना तर काय होतंय तर धातूंच्या ठिकाणी स्वेद जास्ती आहे आणि धातुष्मा वाढलेला आहे आणि त्याच्याचमुळं काही एक विशिष्ट धातूंच्या ठिकाणी द्रवत्व यायला लागतं आणि त्या द्रवत्वामुळं पोटामध्ये पाणी साठायला लागतं. तर ह्या गोष्टीला आपण उदर असं म्हणतो. तर आता हे उदर आहे त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने कसं आहे ना की पित्त शरीरामध्ये जर का विकृत असेल तर कन्व्हर्जन विकृत व्हायला लागतं आणि म्हणून हा धातुष्मा किंवा द्रवोष्मा जो आहे तर तो वाढायला लागतो. विशेष करून धूमपानाने हे पित्त आहे ते पुन्हा चलित होईल आणि म्हणून तो द्रवोष्मा किंवा धातुष्मा वाढेल आणि पित्त किंवा उदर वाढण्याची शक्यता आहे म्हणून उदरामध्ये सुद्धा नाही करायचं आहे. सो स्वेदन सुद्धा तुम्ही बघितलं तर उदरामध्ये करायला कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर उदर झाल्यानंतर आणखीन एक म्हटलंय की मेहिषु मेह म्हणजे प्रमेह असताना सुद्धा हे धूमपान करू नये. आता प्रमेहाचा सुद्धा जर का आपण बघितलं तर धातू पाकाकडे पटकन पेशंट जात असतात आणि धातुपाक जो आहे तर तो का होतो तर त्यामध्ये विकृत पित्त असल्यामुळे धातुपाक होत असतो. सो हे पित्त विकृती नाही राहावी किंवा पित्त विकृती दूर राहावी या दृष्टीने प्रमेहामध्ये सुद्धा धूमपान नाही करायचंय. त्यानंतर तिमिर हा डोळ्यांचा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये दिसण्यामध्ये अडथळे येत असतात. आता ज्या वेळेला धूमपान सेवन केलं जातं त्यावेळेला काही विशिष्ट नियम आहेत ते पुढे आपण बघणारच आहोत.
परंतु चक्षुस तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतो भयम असं म्हटलेलं आहे. तेजोमय असणारे हे जे चक्षु आहेत त्याच्या ठिकाणचं जर का पित्त विकृत झालं तर तिमिर व्याधींमध्ये अडथळा येऊ शकतो आणि म्हणून तिथे सुद्धा धूमपान नाही करायचं आहे. नंतर ऊर्ध्व अनिल. ऊर्ध्व अनिल म्हणजे ऊर्ध्व वात ज्याला आपण म्हणतो की ज्याला खूपच जास्त ढेकर येत आहेत किंवा खूप जास्त ऊर्ध्व वात अशा पद्धती वाताची गती प्राकृत नाहीये, ऊर्ध्व झालेली आहे, अशा ठिकाणी सुद्धा धूमपान नाही करायचंय. का तर हे जे पेशंट्स असतात ना तर ऊर्ध्व वाताचे जर बघायला गेलं तर हा तर खरं तर वाताचा व्याधी आहे तर मग धूमपान द्यायला हवं. परंतु ऊर्ध्व वात असताना त्यामध्ये शरीरातला जो जाठराग्नी आहे ना त्याचा पण रोल महत्वाचा राहतो. ऊर्ध्व वात असताना बऱ्याच वेळेला अग्नी विकृती असते आणि शरीर पचवण्यासाठी सक्षम नसतं आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा आपल्याला धूमपान नाही असं सांगितलेलं आहे. तसंच आत्मानामध्ये सुद्धा धूमपान नाही करायचं आहे. त्याच्यानंतर रोहिणी आणि दत्त बस्तीशू असं म्हटलेलं आहे. रोहिणी हा व्याधी जो आहे ना तर त्यामध्ये सुद्धा गळ्याच्या ठिकाणी ही रोहिणी हा व्याधी होतो आणि गळा जो आहे तो रक्ताशय म्हणून सांगितलेला आहे. रक्त आणि पित्ताचं साहचर्य म्हणजे पित्त दुष्ट करणारी किंवा पित्तामध्ये विकृती आणणारी कुठलीही जी गोष्ट आहे ना तर ती इथे वर्ज्य सांगितलेली आणि म्हणूनच रोहिणीमध्ये सुद्धा धूमपान जे आहे तर ते वर्ज्य आहे. आणि त्याच्यानंतरचं जे आलंय त्यामध्ये दत्त बस्तीशू. बस्ती दिल्यानंतर सुद्धा धूमपान नाही द्यायचंय. बस्ती दिल्यानंतर वाताच्या गतीच्या मध्ये आपण वेगळेपण आणत असतो आणि या ठिकाणी धूमपान दिल्यानंतर पित्त विकृती होण्याचा संभव असतो. काही वेळेला इवन भ्रम वगैरे पण होण्याचा संबंध असतो म्हणजे चक्कर वगैरे येऊ शकते आणि म्हणूनच यामध्ये सुद्धा आपल्याला दत्त बस्तीशू असं बस्ती दिलेला असताना धूमपान नाही द्यायचं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मत्स्य मद्य दधी क्षीर क्षौद्र स्नेह विष आशिषू. आशी म्हणजे खाणारा, अशन या अर्थाने. आता ज्यांनी काय काय खाल्लेलं आहे, मत्स्य मासे खाल्लेले आहेत तर धूमपान नाही करायचं आहे. मत्स्य जे आहे ते सुद्धा पित्तकर आहे. मद्य खाल्लेलं आहे तर धूमपान नाही करायचं आहे. मद्य जे आहे ते सुद्धा पित्तकर आहे. दधी पित्तकर आहे. क्षीर हे जे आहे तर ते खरं तर आपण बघतो की पित्तकर नाहीये पण तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्षीर घेतल्यानंतर म्हणजे दूध घेतल्यानंतर सुद्धा हे सांगितलेलं आहे की धूमपान नाही करायचं. याचं कारण काय की दूध जे आहे ना ते किंचित श्वसन आहे किंवा विरेचन करणारे आहे आपल्याला माहिती आहे. सो त्या दृष्टीने सुद्धा इथे आपल्याला सांगतात की हे झाल्यानंतर क्षीर म्हणजे क्षीर अशन किंवा दूध घेतल्यानंतर हे नाही करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आलेला आहे दुधाच्या बरोबरीने त्यामध्ये क्षौद्र आलेला आहे. क्षौद्र म्हणजे मध. मध घेतल्यानंतर सुद्धा धूमपान नाही करायचं. मध जो आहे ना तर तो खूप डेलिकेट असतो बरं का. नेहमीच आपण बघतो की तो गरम नाही करायचा आहे किंवा त्याला आपण संस्कार विरुद्ध असं म्हटलेलं आहे. का तर त्याच्यामध्ये विषरूपत्व येण्याची शक्यता असते म्हणून. आणि जर तशी गोष्ट असेल तर धूपन जे आहे धूमपान जे आहे त्याने सुद्धा शरीरामधली औष्ण्य वाढणार आहे आणि म्हणून तिथे सुद्धा नाही करायचं आहे. त्यानंतर स्नेह घेतल्यानंतर धूमपान नाही करायचंय. स्नेह जे आहे ते स्नेहाजीर्ण सुद्धा आपण बघतो की विषवत्याचा परिणाम येत असतो आणि म्हणून नाही करायचंय. तसंच विष अशिशु म्हणजे काय विष ज्यांनी सेवन केलेलं आहे त्याला. आता विष सेवन केल्यानंतर धूमपान घेऊ नये ही गोष्ट आपल्याला समजली बरं का. ठीक आहे. पण विष काय आहे तर पित्त करतो आहे त्याच्यामध्ये म्हणून धूमपान नाही करायचा. पण विष घेतल्यानंतर काही पेशंट आपल्या समोर येणार आहे का असा आपण जर का विचार केला की असं म्हणजे आयडियल कंडिशन्स मध्ये तर ज्या ज्या गोष्टींमध्ये विष उपविष वापरलेली जातात औषधांमध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा धूमपान करू नये हे सुद्धा आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शिरस्य अभिहते डोक्याला अभिघात झाला असेल तर ज्याला थोडक्यात म्हणजे हेड इंजुरी असेल तर नाही करायचंय. कारण का हेड इंजुरी मध्ये सुद्धा आपण बघतो की ब्लिडिंगचे टेंडन्सीज किंवा चान्सेस खूप जास्त असतात आणि मग त्यामध्ये सेरेब्रल इडेमा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ब्लिडिंग होऊ नये ही गोष्ट सगळ्यात महत्वाची हेड इंजुरी असताना आणि म्हणून त्याही ठिकाणी आपल्याला धूमपान नाही करायचं आहे. त्याच्यानंतर पांडुरगे जागरिते आणि नेशी पांडुरोग झालेला असता नाही करायचा. आता पांडूचा संबंध जर बघितलं तर आपण सगळीकडे सूज आहे आणि शैत्य श्वैत्य वगैरे ह्या पद्धतीची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात तरी सुद्धा तिथे धूमपान नाही करायचंय. का तर पांडूची संप्राप्ती जी आहे ना त्यामध्ये सुद्धा पित्तप्रधाना कुपिता यथोक्तैर्कोपनिर्मलाः तत्रानिलेन बलिना क्षिप्तम पित्तम हृदय स्थितम असं म्हटलेलं आहे. सो पांडूच्या संप्राप्तीमध्ये संप्राप्ती चालू कुठून होते
तर पित्ताने चालू होते. जरी दिसायला आपल्याला रसाचा आणि कफाचा व्याधी दिसत असला तो, तरी सुद्धा विकृती जी दिसते शरीरामध्ये ती पित्ताची आहे आणि म्हणून शरीर पटकन थकणं वगैरे या गोष्टी पांडूमध्ये दिसत असतात. आणि म्हणून पांडू असताना सुद्धा धूमपान नाही करायचंय. त्याच्यानंतर जागर येते, जागरण झाल्यानंतर धूमपान नाही करायचं. काल रात्री खूप उशीर झाला, 31 डिसेंबर होती, पार्टी होती आणि दुसऱ्या दिवशी अरे हा आता धूमपान करायचंय, तर नाही करायचं. मग अशा वेळेला जागरण झाल्यानंतर सुद्धा वात आणि पित्त वाढतात, मग अशा वेळेला धूमपान नाही. आणि रात्री धूमपान नाही करायचं आहे. रात्र जी आहे त्या वेळेमध्ये आपण जर का बघितलं तर दिवस आणि रात्र ह्या दृष्टीने जर बघितलं तर स्रोतस जी असतात ना ती रात्रीच्या वेळेला सगळी बंद असतात, मिटलेली असतात आणि अशा वेळेला धूमपान केलं गेलं तर त्याचा परिणाम शरीरावरती इष्ट नाही मिळत, रादर अनिष्ट येतो आणि म्हणूनच धूमपान सुद्धा रात्री करू नये. त्याच्यानंतर रक्तपित्त, आंध्य, बाधिर्य, तृणमूर्छा, मदमोह, क्रोध, धूम हा अकाले अतिपीत हवा. आता अकाली जर धूमपान केलं तर काय आणि अतिपीत असता धूमपान केलं तर काय होतं हे या ठिकाणी वर्णन करतात. आता ज्या वेळेला आपण ह्याचा विचार करतो ना की अकाली किंवा योग्य काळामध्ये धूमपान व्हायला पाहिजे वगैरे, हे सगळं अगदी बरोबर आहे. पण योग्य काळ कुठला हे आपण बघितलं की रात्री नाही करायचं किंवा स्नेह घेतल्यावर नाही करायचं किंवा दूध घेतल्यावरती नाही करायचं. या सगळ्या गोष्टी आहेत त्या सांभाळून आपण करायला पाहिजे. पण अकाली जर का केलं गेलं धूमपान तर काय होऊ शकतं? अकाली धूमपानाने काय होणार आहे तर रक्तपित्त म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सी शरीरामध्ये उत्पन्न होत आहे. त्याच्यानंतर आंध्य म्हणजे अंधत्व येणं किंवा डोळ्यांचं जे दिसण्याची ताकद आहे ती कमी होणं हा भाग त्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर बाधिर्य, बधिरता येणं किंवा कर्णबाधिर्य या अर्थाने म्हणजे इंद्रियांची ताकद कमी होते. हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की दिसण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये दोन्ही ठिकाणी इथे विकृती येतात. त्याच्यानंतर तृष्णा, खूप जास्ती तहान लागणं. धूमोपहाताची जी लक्षणं सांगितलीत ना त्यामध्ये सुद्धा तृष्णा हे एक पहिलं लक्षण महत्वाचं येतं. सो तृण, त्याच्यानंतर मूर्छा, चक्कर येणं ही गोष्ट दिसते. आणि मद मोहकृत, मद म्हणजे काय तर विशिष्ट काय म्हणतो आपण की मद्य घेतल्यानंतर 3 वेगवेगळ्या मदाच्या अवस्था सांगितल्यात, प्रथम मद, द्वितीय मद आणि तृतीय मद. तर तसं सुरुवातीला काहीच कळेना असं होणं हा भाग जो आहे ना तो म्हणजे मद. तसं होतं जर का धूम आपण अकाली किंवा अतिपीत जास्त प्रमाणामध्ये घेतला गेला तर. आणि कसा आहे हा तर मोहकृत, मोह नाम कार्य अकार्य विवेक, अविवेक हा मोह. हा काय करू काय नको हे काही समजतच नाही आणि ह्यालाच मोह असं म्हटलेलं आहे. मग आता मोह म्हणजे काय तर आता समजा एखादा पेशंट किंवा एखादा आपण बिल्डिंग वगैरे बघतो की त्याच्यामध्ये काही वेळेला अशा पद्धतीचं धूर खूप झालेला असतो, काही कारण असतं फायरचं वगैरे त्याच्यामुळं आणि अशा वेळेला जर का तिथे कोणी अडकलेलं असेल ना तर काय करायचं ह्याचा निर्णय पटकन घेता येत नाही. याचं कारण ह्या धुमामुळं किंवा ह्या विशिष्ट असणाऱ्या धुरामुळं आपल्या शरीरामधला जो रक्त असतं तर त्याच्यामध्ये विकृती येतात. त्याच्यानंतर ब्रेनमध्ये ह्या गोष्टींचे सेन्सेशन्स किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती कमी होत असते आणि म्हणून इथे आपण बघितलं की वरती सुद्धा महत्वाच्या कोणी नाही घ्यायचं तर त्याच्यामध्ये शिरोभिघात असताना नाही घ्यायचं, म्हणजे डोकं किंवा ब्रेन ह्या गोष्टीला सांभाळणं धुमापासून ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता इथे आपण अजून एक असा विचार करायला हवा की आपण हा सगळा जो विचार करतोय ना ते प्रायोगिक धूम किंवा औषधी धूमपानाचा म्हणून विचार करतोय. परंतु आपल्याला रस्त्यावरती ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह धूमपान खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय असं दिसत असतं. ठीक आहे, आता तरी बऱ्यापैकी पब्लिक एरियाज मध्ये स्मोकिंगला वगैरे कमी हे केलेलं आहे. हे आपण जे आता बोललो हे संपूर्ण प्रायोगिक धूमपानाबद्दल आहे. पण व्यसनात्मक धूमपान जे काही आहे तर त्याचा परिणाम शरीरावरती कसा येणार आहे तर हे सुद्धा ह्याच अध्यायामध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे कोणी आपल्याकडे पेशंट आलेला आहे की जो चेन स्मोकर आहे तर मग त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये काय काय बदल होण्याची शक्यता आहे तर हे जे सांगितलेलं आहे ना रक्तपित्त, आंध्य, बाधिर्य, तृणमूर्छा, मदमोहकृत. तर पहिल्यांदा मद मद म्हणजे काय की बरं वाटणं, किक बसणं ज्याला म्हणतात ना ते लोकांमध्ये दिसतं आणि म्हणून लोकांना त्याची सवय लागत असते. म्हणजे मदाची अवस्था जी असते ती त्यांना बरी वाटत असते कारण सगळ्या गोष्टी विसरायला होतात काही क्षणापुरत्या काही कालापुरत्या. पण ते घेतल्यानंतर पुढे जाऊन काय होणार आहे त्याचे परिणाम असं जर बघितलं तर रक्तपित्त म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज. मग आता ब्लिडिंग टेंडन्सी ज्या वेळेला म्हणू तर त्यावेळेला अगदी थोडंसं कुठेतरी पडलं
की लगेचच हेड इंजुरी मध्ये ब्लिडिंग झालेलं आहे असं दिसतं, किंवा काही वेळेला आपल्याला काही पेशंट्स असेही दिसतात की MI वगैरे जे असतात तो स्मोकिंग मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतो का, तर तिथे सुद्धा द्रवीभूत पटकन शरीरामध्ये दोष आणि धातू होत असतात आणि त्याच्यामुळं रक्तवाहिन्या पातळ होणं आणि ब्लिडिंग टेंडन्सीज वाढणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. सो हाही विचार याच्यामध्ये यायला पाहिजे. डोळ्यांवरती धुमाचा परिणाम निश्चितच येत असतो आणि त्याच्याच बरोबरीनं आपल्याला ऐकण्यावरती म्हणजे कानाच्या काय म्हणतो परसेप्शन वरती सुद्धा त्याचा परिणाम येत असतो. सो अशा वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला या धूमपानाचा विचार करायला हवा. सो कोणी कोणी धूमपान नाही घ्यायचं, याच्यासाठी न रक्तपित्तार्थी विरिक्त उदर मेहिषु तिमिर ऊर्ध्व अनिल आत्मान रोहिणी दत्त बस्तेषु मत्स्य मध्य दधी क्षीर क्षौद्र स्नेह विषाशिषु क्षीरस्य अभिहते पांडुरोगे जागरिते निशी. यामध्ये धूमपान नाही घ्यायचं. आणि हा जर धूम अकाली किंवा अति प्रमाणामध्ये घेतला तर काय करणार आहे तो, रक्तपित्त आंध्य बाधिर्य तृणमूर्छा मदमोहकृत धूम हा अकाले अतिपीत वा. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण ज्या वेळेला पुढच्या ह्याच्यामध्ये येतो तर त्याचा विधी काय आहे बाबा, हा धूमपान कसं करायचं आहे, योग्य विधी कुठला प्रायोगिक धूमपानाचा, तर ते कसे करायचे तर हे सुद्धा पुढे सांगतात. आता आपण बघितलेलं होतं की अकाली किंवा अतिपित धूमपान जो आहे तर त्याच्या ठिकाणी काहीतरी चिकित्सा लगेचच सांगणारच ना. सो तत्र शीतो विधिर्हित असं म्हटलंय. तिथे काय करावं तर शीत चिकित्सा करावी असं सांगितलंय. आता शीत चिकित्सा म्हणजे काय, तर अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींपासून आपण बघितलं तर एकतर पाणी प्यायला देणं, पाणी मारणं किंवा शीतद्रव्य तिथे वापरणं, तर शीत गुण असणारी द्रव्य त्या ठिकाणी वापरणं, मग त्याच्यामध्ये चंदन आहे, मुस्ता आहे, वाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वापरता येत असतात. सो आपल्या समोर जर का असा पेशंट आलेला आहे की जो स्मोकिंग खूप जास्त प्रमाणामध्ये करतो, तर अशा पेशंट्सना सुद्धा आपल्याला त्याला सोडायची इच्छा असो किंवा नसो, त्या संप्राप्तीचा विचार आपल्याला शरीरामध्ये कसा घडतोय ह्याचा करत असताना त्याच्यासाठी शीत उपचार करण्याची तरतूद करावी लागणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. सो जेव्हा जेव्हा आपण केस टेकिंग घेत असतो ना तर त्यावेळेला हे व्यसन विचारणं हा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो. विचारताना फक्त योग्य शब्दांमध्ये वगैरे असं विचारायला हवं, म्हणजे पेशंट उत्तर द्यायला सुद्धा कम्फर्टेबल असू शकतो. सो चिकित्सेच्या दृष्टीने हा भाग एक महत्वाचा पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचे जे श्लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये की आता कशा कशावरती कोणकोणतं धूमपान करावं किंवा धूमपान कुठल्या पद्धतीने करावं, त्याच्यामध्ये क्षुतजृंभित विन्मूत्र स्त्री सेवा शस्त्रकर्मणाम हासस्य दंतकाष्ठस्य धूमम अन्ते पिबेत मृदुम कालेषु एषु निशाहारान नावनान्ते च मध्यमम निद्रा नस्य अंजन स्नान अर्दितस्य अंते विरेचनम. आता 3 प्रकार आपण बघितलेले होते की मृदू, मध्य आणि तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजेच विरेचन धूम असं म्हटलेलं आहे. आता मृदू धूमपान कुणी कुणी करायचं आहे तर क्षुत जृंभित विणमूत्र स्त्री सेवा शस्त्रकर्मणाम. क्षुत जो शिंकलेला आहे, म्हणजे शिंका खूप ज्याला येत आहेत तर त्याला सुद्धा मृदू धूमपान द्यावं. त्याच्यानंतर जृंभित ज्याला जांभई दिली आहे किंवा जांभई दिल्यानंतर धूमपान करावं रादर, किंवा शिंकल्यानंतर सुद्धा मृदू धूमपान करावं. त्याच्यानंतर विणमूत्र स्त्री सेवा म्हणजे मलमूत्र विसर्जन केलेलं आहे किंवा स्त्री सेवन केलेलं आहे, सो असं झालेलं असताना सुद्धा मृदू धूमपान करावं. किंवा शस्त्रकर्म झाल्यानंतर मृदू धूमपान करावं. आता शस्त्रकर्म झाल्यानंतर असं म्हणत असताना बऱ्याच वेळेला असं विचारलं जात असतं बरं का की शस्त्रकर्मानंतर धूमपान करणं योग्य आहे नाही आहे. धूपन या दृष्टीने सुद्धा आपण बघू शकतो. बऱ्याच वेळेला इवन कालच सेशन आपलं झालं ह्याचं आरोग्य चर्चेचं पोस्ट डिलिव्हरी केअर, तर त्याच्यामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारलेला असतो बऱ्याच वेळेला की सिझेरियन सेक्शननी जर का डिलिव्हरी झाली असेल तर हे धूम वगैरे करावं का नाही करावं, तर निश्चित करावं आणि ते कसं करावं तर मृदू करावं असं म्हटलेलं आहे, हे पण आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शस्त्रकर्म झाल्यानंतर मृदू धूमपान करावं. त्यानंतर हासस्य दंतकाष्ठस्य धूमम अन्ते पिबेत मृदुम. हासस्य खूप हसल्यानंतर धूमपान करावं, ते सुद्धा मृदू असायला हवं. दंतकाष्ठस्य म्हणजे दंत धावन झाल्यानंतर सुद्धा धूमपान जे आहे ते मृदू करावं. कालेषु एषु निशाहारम नावनान्ते च मध्यमम.
आता कधी कधी आणखीन वेगळ्या पद्धतीचं मृदूच्या पुढचं म्हणजे मध्यम धूमपान कधी करावं, नावनांते नस्य झाल्यानंतर मध्यम धूमपान करावं असं म्हटलेलं आहे. तर नस्य झाल्यानंतर का बरं, तर आपण बघितलं की नस्य जे आहे ना तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने कफाचं चलत्व असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला धूमपान मृदूच्या ऐवजी मध्य असं करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक म्हटलेलं आहे कालेषु येषु निशाहार आहार नावनांते, निशा अंते, आहार अंते आणि नावन अंते. कालेषु येषु म्हणजे वरची जे सगळे काल सांगितलेत ना त्याच मध्ये जर प्रकृती पित्ताची नाहीये, ज्या ठिकाणी प्रकृती कफाची असेल तर तिथे सुद्धा वरच्या सर्व कालामध्ये मध्यम धूमपान देता येऊ शकतं. त्याच्यानंतर रात्रीच्या शेवटी म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर जो असतो म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो की सूर्य नुकताच उगवलेला पण नाहीये, सूर्य उगवायच्या आधीचा 2.5 तास, तर अशा वेळेला म्हणजे निशा अंते त्यावेळेला सुद्धा मध्यम धूमपान करावं किंवा आहार अंते मध्यम धूमपान करावं, आहार घेतल्यानंतर मध्यम धूमपान करावं. त्याच्यानंतर निद्रा नस्य अंजन स्नान छर्दित अंते विरेचनम. आता विरेचन धूमपान म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये धूमपान आपण करणार आहोत. मग हे धूमपान जे आहे ना ते कधी कधी करावं, तर निद्रा नस्य अंजन स्नान छर्दित अंते. निद्रा झोपून उठल्यानंतर विरेचन धूमपान करावं. आता झोपून उठल्यानंतर का बरं विरेचन धूमपान सांगितलेलं असेल याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. झोपून ज्या वेळेला आपण उठतो ना त्यावेळेला काय होणार आहे, तर कफ शरीरामध्ये वाढलेला असतो आणि म्हणून विरेचन धूमपान. तसंच नस्य झाल्यानंतर कफ वाढलेला असतो म्हणून विरेचन धूमपान. अंजन झाल्यानंतर सुद्धा स्राव वाढतात आणि ते स्राव कमी करणं किंवा थांबवणं किंवा सुकवून टाकणं या दृष्टीने विरेचन धूमपान. त्यानंतर स्नानाच्या शेवटी विरेचन धूमपान करावं म्हणून आपण सुतिकेमध्ये सुद्धा बघतो की स्नान झाल्यानंतर धूमपान किंवा धूपन ही गोष्ट केली जाते. आणि छर्दित अंते वमन किंवा उलटी झाल्यानंतर सुद्धा शेवटी काय करावं, तर हे विरेचन धूमपान करावं. विरेचन धूमपानाने काय होणार आहे, तर शरीरातली अतिरिक्त स्राव किंवा अतिरिक्त कफ जो आहे तर तो निघून जाणार आहे आणि हा निघून गेल्यानंतर शरीर जे आहे ते प्राकृत स्थितीला किंवा क्लेदरहित स्थितीला प्राप्त होतं आणि म्हणून या वेळेला आपल्याला विशिष्ट काळ सांगितले की ज्या वेळेला हे धूमपान आपल्याला करायचं आहे. त्यानंतरचा अजून एक श्लोक घेऊयात आणि थांबूया. बस्तिनेद्र समद्रव्यम त्रिकोशम कारयेत ऋजु मूले अग्रे अंगुष्ठ कोलास्थि प्रवेशम धूम्र नेत्रकम तीक्ष्ण स्नेहन मध्येषु त्रीणि चत्वारि पंचच अंगुलानां क्रमात् पातु प्रमाणेन अष्टकानि तत्. आता हे धूमनेत्र कसं बनवायचं हे सांगतात. मग त्याच्यामध्ये बस्तिनेत्र समम द्रव्यम, बस्तिनेत्र ज्या ज्या गोष्टींचं बनवलं, समम द्रव्य म्हणजे घटक किंवा धातू घटक म्हणजे कशा कशाचं आपण बस्ती नेत्र बनवलेलं होतं, तर बस्ती नेत्र बनवताना सोन्याचं चालेल, चांदीचं चालेल, लोहाचं चालेल, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता आपण प्रॅक्टिकली बघितलं तर रबरचं किंवा सिलिकॉनचं अशाही पद्धतीचं आपण बनवत असतो. सो हे जे कशाचं धूम्र नेत्र आहे तर ते सुद्धा त्याच घटकांचं सोन्याचं, चांदीचं किंवा तांब्याचं, पितळ्याचं ह्या पद्धतीनं ते बनवावं. सो बस्ती नेत्र समम द्रव्यम आणि त्रिकोशम कारयेत ऋजु. त्रिकोशम म्हणजे काय, तर त्याच्यात 3 हे असायला पाहिजे, कोश किंवा धारण करण्याची त्याची क्षमता असायला पाहिजे असं. त्याच्यानंतर मूल अग्रे अंगुष्ठ कोलास्थि प्रवेशम धूम्र नेत्रकम. त्याचा मूळ जो आहे ना तर तो कसा असला, मूल अग्रे म्हणजे मुळाशी आणि टोकाशी असं किती पाहिजे, तर अंगुष्ठ कोलास्थि प्रवेशम किती पाहिजे ते, तर 8 अंगुल पाहिजे. आणि कोलास्थि प्रवेशम, कोल म्हणजे छोटं बोर जे असतं ना तर त्या बोलाची जी आतली बी असते तर ती बी त्याच्यामध्ये प्रविष्ट होऊ शकेल ह्या पद्धतीचं संपूर्ण त्याचं होल असायला पाहिजे. असं हे धूम्र नेत्रकम, असं धूम्र नेत्र असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये 3 कप्पे असायला पाहिजेत असं म्हटलेलं आहे धूम्र नेत्रामध्ये, म्हणजे ते पकडण्यासाठी म्हणून ज्याला आपण कर्णिका म्हणतो ना तशा पद्धतीचं. त्रिकोशम असा शब्द आलेला आहे ना त्याच्यामध्ये. आता हे छिद्र जे आहे तर
मुले अग्रे अंगुष्ठ, म्हणजे मुलाशी अंगुष्ठाप्रमाण, म्हणजे जिथे धूम कलेक्ट करतोय आपण कुठल्या एखाद्या ह्याच्यातनं, तर तिथे अंगठ्याच्या जाडी एवढं असायला पाहिजे. आणि मग ते पातळ होत बाहेर आलेलं जे आहे, जिथून धूम बाहेर येणार आहे ते कोलास्थी प्रवेशम, म्हणजे तिथे बोराची बी जाईल एवढं ते जाड असलं पाहिजे. असं हे धूम्र नेत्रकम बनवावं असा. सो आपण नेक्स्ट श्लोक वाचूयात आणि थांबूयात. तीक्ष्ण स्नेहन मध्येषु त्रीणि चत्वारि पंचच अंगुलानां क्रमात् पातु प्रमाणेन अष्टकानि तत्. ओके, सो थांबूयात आज इथे. हा थोडासा वेगळा अध्याय आहे, परंतु प्रॅक्टिकली धूमपान जे आहे ना, तर ते आपण वमनानंतर किंवा नस्यानंतर किंवा इव्हन ह्या पॅन्डेमिक मध्ये एकमेकांचे इन्फेक्शन्स एकमेकांना होऊ नयेत ह्या दृष्टीने वगैरे देत असतो. आणि म्हणून हा अध्याय छोटा असला तरी सुद्धा खूप महत्वाचा आहे. होपफुली तुम्ही सगळेजण पाठ करताय अध्याय, हे मी गृहीत धरते. आणि आज मला वाटतं पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांनी सर्क्युलेट पण केलेलं होतं, तर अध्याय आणि त्याची लिंक वगैरे. तर अजूनही ज्यांनी घेतलेली नसेल तर त्यांनी ती बघा आणि त्याप्रमाणे पाठांतराला सुरुवात करा. त्याच्याबरोबर वातप्रकृती वाग्भटाची शरीराच्या 3ऱ्या अध्यायातली ती सुद्धा आहे, ती पण पाठ करायची आहे. ओके, आमपाचन करने के बाद मैक्सिमम कितने प्रमाण में नस्य कैन बी गिवन स्पेशली इन MND लाइक डिसऑर्डर सो दॅट नस्य व्यापत ना हो. नस्य जे आहे ना, तर ते आमपाचन पूर्ण झाल्यानंतर किती प्रमाणामध्ये द्यावं असं विचारलेलं आहे. तर प्रॅक्टिकली आपण ज्या वेळेला बघतो तर थेंबांचं किंवा कुठल्याही घृत तेलाचं जर असेल तर 8 बिंदू पर्यंत जास्तीत जास्त वापरू शकतो आपण, की तेवढ्याने व्यापत नाही होत. मर्श आणि प्रतिमर्शानुसार जर बघायला गेलं तर मर्श मोठ्या मात्रेमध्ये वापरलं जातं, ते 8 थेंब जास्तीत जास्त आपण आपल्या दवाखान्यामध्ये वापरत असतो. आणि 2 थेंब जे ते प्रतिमर्श सांगितलेले आहेत. आणि चूर्ण जे काही आहे ना, तर त्याची मात्रा जी आहे ती मुद्ग मात्र प्रमाण, म्हणजे एक मुगाचा जो छिलका किंवा डाळ असते तेवढ्या प्रमाणामध्ये ते द्यावं. जो स्ट्रक्चर बताया है वो क्या सिगार का ही बताया नाही. धूमनेत्र हे वेगळं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्याला गुडगुडी म्हणतात ना, तशा पद्धतीचा, म्हणजे धूम प्रोड्यूस करणारे एक कंटेनर वेगळं असतं. त्या धुमाच्या प्रोड्यूस करण्याचं म्हणजे जसं हे असतं ना, दोन्ही पूट असतं, संपूट असतं, की खाली त्याच्यामध्ये द्रव्य घालायचं आणि त्याला धूम हे करायचं, वरती दुसरं पूट लावायचं, त्याला वरती होल असतं आणि तिथनं ते कलेक्ट व्हायला सुरुवात होते आणि मग त्या नलिकेतनं मग धूमपान करायचं. ह्या पद्धतीचं ते स्ट्रक्चर सांगितलंय. आणि ऍक्च्युअल ज्यांनी धूम घ्यायचा, धूम घेताना नेहमी नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा असं सांगितलेलं आहे. तर त्या नाकाने घेत असताना ते पकडण्यासाठी योग्य असावं ह्या दृष्टीने ते अंगुलांचं प्रमाण वगैरे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, युट्यूबवर पण तुम्ही असाल तर काही प्रश्न विचारू शकता जर काही असतील तर. ओके, मला वाटतं क्वेश्चन झालेले आहेत. थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जेवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूरी पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोके, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.